काम चालू आहे खापरी पुनर्वसनमध्ये. आता हा पूर्ण टोटल एरिया जो आहे हा 3000 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. म्हणजे 3150 जवळपास हा एरिया भरतो. त्याचं आपण आता स्लॅब कास्टिंग करायचे आपल्याला. वातावरण जरासं पावसाचं असल्यामुळे काय होतं आहे, थोडंसं मागंपुढं होत आहे. तर झाला आता आपलं पूर्ण लोहा बांधून झालेला आहे. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे बार आहे हे 8चेच आहे आणि मेन बारसुद्धा आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये 8चेच टाकलेले आहे. आणि एक काय विशेष म्हणजे काय असते, तुम्ही स्वतःचं जरी घर बांधाल त्यासाठी किंवा तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा हे गाले असतात त्या गाल्यामध्ये बारचा कुठल्याच प्रकारचा जॉईंट येता कामा नये. आपण काय केलेलं आहे 1 2 3 आणि 4 गाले आहेत. आपण एकच टोटल म्हणजे एकच बार टाकलेला आहे त्याच्यामध्ये. कुठल्याच प्रकारे जॉईंट येतं. आपण जॉईंट कुठे दिलेला आहे, ही जी कॅन्टिलीवर दिसते तुम्हाला हा कॅन्टिलीवर आहे, कॅन्टिलीवरला जॉईंट दिलेला आहे. म्हणजे त्याची लेंथ कमी आहे. जसा आता इथं सुद्धा आपण जॉईंट आला असता, इथं दिला नाही आपण. हा जो कॅन्टिलीवर आहे इथे आपण काय केलेला आहे, सरळच हा कंटिन्यूस ती बार टाकलेला आहे. पण जॉईंट इथं हा 12 मीटरचा हे असतो, स्टील असतो, म्हणजे लोहा असतो हा 12 मीटरचा आणि 12 मीटर मी कवर केलेला आहे. कॅन्टिलीवरला जॉईंट गाल्यामध्ये कुठल्याच प्रकारे जॉईंट येता कामाने आपण खूप इथे काळजी घेतलेली आहे. याच्यामध्ये काय असते, या बीममध्ये वरतं टॉपला आपण 10चा 12चा असा लोहा टाकतो आणि खाली जो राहतो बॉटमला हा 16चा लोहा यूज केला जातो. आपण आपल्या मिस्त्रीने सुद्धा आपली सिनियर मिस्त्री आहेत लोह्याचं काम करणारे. आपण काय केलेलं आहे, हा जो याचा ह्या असतो रिंग जी असते, हे रिंग अल्टरनेट केल्या जातो. या साईडला गेला आहे तर या साईडला आणि या साईडवरून या साईडला, या साईडवरून या साईडला, या साईडवरून या साईडला अशा प्रकारे बाइंडिंग केलं जाते. रिंगचं बाइंडिंग त्याच प्रकारे केलं जाते. कुठल्याच प्रकारे हा जॉईंट खाली बांधता कामा नये. खूप मोठं असते आपल्या स्टीलमध्ये. आणि हा जो भाग असतो याच्यामध्ये हा 45चाच अँगल असला पाहिजे आणि सर्व एक सारखी एका लाईनीत दिसले पाहिजे, याची आपण दक्षता घेतली जाते. आणि आता हा पूर्ण स्लॅब बांधल्याच्या नंतर याच्या खाली कवरिंग देणे खूप मोठं आहे. हा लोहा पूर्ण कॉन्क्रीटमध्येच दबला पाहिजे, खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. त्याच्या खाली कवरिंग राहील. ते कवरिंग आता पूर्ण स्लॅब बांधणं झाला, पूर्ण लोहा असतील बांधणं झालं, हे त्याच्या खाली कवरिंग देईल. आणि मोस्टली काय केलं जाते आपल्या गावाखेड्यामध्ये, याच्या खाली कवरिंग देत नाही, कवर ब्लॉक टाकत नाही. आणि जेव्हा स्लॅबची सेंटरिंग काढतो तर पूर्णचा पूर्ण आपल्याला लोहा दिसतो त्याच्यामध्ये. लोहा ज्यावेळेस स्लॅबच्या कॉन्क्रीटच्या बाहेर येतो तर जिथं आपलं घर 30 ते 40 वर्ष टिकायला पाहिजे, ते 10 ते 15 वर्षातच काय होते तिथून त्याचे खडे पडायला लागतात. म्हणून हा लोहा कॉन्क्रीटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कॉन्क्रीटमध्ये राहण्यासाठी याच्या खाली काय टाकावं लागतं आपल्याला, कवर ब्लॉक टाकणं खूप गरजेचं असते. आता हे पूर्ण स्लॅब केल्याच्यानंतर आपण काय करू, मग 3-3, 4-4 फुटावर कवर ब्लॉक टाकतो. बीमच्या खालीसुद्धा हे बीमसुद्धा आपण कास्ट करण्याच्या अगोदर याच्या खाली व्यवस्थितरित्या कवरिंग टाकायचं असतं. कोणी सिमेंट पाणी पण मारतो याच्यामध्ये, सिमेंट पाणी पण मारलं जातं. आता ऑइल पावसाचं वातावरण असल्यामुळे किंवा पाऊस राहतो, रात्री पावसाला दिवसाही पावसाला पूर्ण ऑइल निघायला येतं. आता वरून स्प्रे केला जाईल, ऑइलचा स्प्रे केला जाईल त्याच्यावर. उद्या परवा आपली कास्टिंग आहे. तर आपल्या घरचं बांधकाम करायच्या वेळेस ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. स्टीलमध्ये जेव्हा आपण स्टील बांधतो तर याला कवरिंग देणे, हा जॉईंट 45चा असणे आणि रिंग अल्टरनेट बांधणे हे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे.